जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 7 जुलै 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळतोय, व्यापारी काय सांगतायत, शेतकरी काय सांगतायत आणि ह्या पावसाचा किती परिणाम झाला आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. थोडेसे बाजार वाढलेले असं शेतकरी बांधव सांगतायत. व्यापारी बांधवांना आपली पुन्हा तीच विनंती असणार आहे की टोमॅटोला बाजारभाव अधिकचा द्या, शेतकऱ्यांचे पैसे होणं अपेक्षित आहे. सध्या टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव नेमका काय भाव मिळतोय, सर शेतकरी काय म्हणतो तर आपण ऐकूया. भाऊ नमस्कार, कुठली व्हरायटी आणली? आर्यमान 6242. काय भाव मागतात आज? अच्छा, चिरटा पडलाय ना, हे काय भाव मागतात? अच्छा, मागतच नाही. अच्छा, कुठली व्हरायटी म्हटले? आर्यमान. काय मार्केटला काही सूचना वगैरे? सगळं आलबेल आहे. भाई साहब आज क्या मंडी है? मंडी गया थोड़ा माल अच्छा माल को रेट क्या है? 600. अच्छा माल गया 701 रुपया. 701 रुपये. आपण पाहतोय नारायणगावच्या मार्केटमध्ये जो चांगला माल आहे, म्हणजे ज्याला चिरटा गेलेला नाही, त्याला बाजारभाव 700 रुपयाच्या आसपास आहे. इतर मालाला मात्र बाजारभाव, चिरटा गेलेल्या मालाला बाजारभाव कमी मिळतोय. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा, स्वतःची काळजी घ्या. नमस्कार, आज काय भाव मागतायत? काय नाही, सकाळी मग 600-700 रुपयाने मागितलं, आता 250-300 मध्ये. अच्छा, आता पडून मागतायत. पडून माग कशामुळं? काय यापर्यंत काय कंडी होती का, काय होते काय? व्यापाऱ्यांची काय कंडी बघू, आपण जरा विचारू. पण व्यापारी बांधवांनो, कंडी करू नका. भाऊ नमस्कार, कुठलं गाव आहे? काय भाव मागतात आज? 400-500. काय पावसाचा परिणाम? चिरटा पडला, खरडा पडला, खराब माल खराब झाले. माल खराब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. चिरटा जास्त आहे. 400 रुपये. बरोबर, बाजार जास्त मिळायला हवा. कमी बाजार भावामध्ये शेतकऱ्याचं तोडणी वाहतुकीचा खर्च देखील कव्हर होत नाही. आपल्यासोबत जरा दांगड साहेब आहेत, दांगड साहेबांशी बोलूया. आता आलो तुमच्याकडे. दांगड साहेब नमस्कार. साहेब आज तारीख आहे 7 जुलै 2026. टोमॅटोला काय बाजारभाव आहे आज? हायब्रिड टोमॅटो जे आहे आर्यमान आणि 6242, जे चांगले सुपर क्वालिटीचे माल आहेत, ज्याची निवड चांगली, अशी माल 800 रुपयापर्यंत गेलेली आहे. अच्छा, सुपर A1 माल एकदम एक. आणि सरासरी बाजारभाव? सरासरी बाजारभाव 500 रुपयापासून तर 650 रुपयापर्यंतचे चांगले माल गेले. अच्छा, आणि व्हरायटी आर्यमान आणि 6242. 6242ला थोडेसे बाजूला ते पावसामुळं स्क्रॅचेसचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आणि साऊ 600-650 रुपयापर्यंत चांगले. 600-650. आता काय तुम्ही काय सांगाल, बाजारभाव कमी जास्त होत आहेत? पावसामुळे जरा मालाची नुकसान झाली आणि मालावर स्क्रॅच आल्यामुळे व्यापारी जरा गेल्या कानपूर करत, त्यांचे माल पास होती नाही. परंतु आम्ही शेतने आज मॉलला 811 रुपये एक वक्कल घेतलंय आणि मी स्वतः 700 रुपये घातले. एखादं वक्कल जास्त जाणं योग्य नाही, सरासरी बाजारभाव 500 ते 650. 500 ते 650. आता बघा, हे दादा म्हणतात मॉलवाल्यांच्या ऐकून बाता नका मारू. नाही, मॉलला गेलेलेच आहे साहेब. एखाद दोन वक्कल जाते, जे चांगले ते जाते. मॉलवाल्यांना जे चांगले माल पास होणारे माल आहेत ते भावात घेणारच माल. जो चांगला, आता हा माल जो आहे हा काय भाव मागतायत? हा तो स्क्रॅच झाला साहेब. हो, पण काय भाव जाईल? 5 रुपये मागतात. 5 रुपयांनी मागतायत. शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे? 6.5 रुपयापर्यंत जावं असे आता. 6.5. मॉलवाले जर 800 रुपये घेत आहेत तर मग ह्या मालाला 6-6.5 रुपये जावं. त्याला जर चिरटा आहे म्हणतात ना, थोडा नॉर्मल नवा माल आहे साहेब. अमित शेठ बघा काय मार्ग निघतोय का? हे जे मालाची जी परिस्थिती झालेली आहे अच्छा, पावसामुळं या मालाची परिस्थिती अशीच आहे. मॉलमध्ये हे माल चालत नाही. त्यांना एकदम क्लिअर माल लागतात, म्हणजे शायनिंग पण लागते आणि क्लिअर माल लागतात. त्याच्यामुळं हे माल जाणं अशक्य. हे जे लोकलला आहे तेच लोकलला माल जाणार आहेत. पण काय आलंय, मुंबईमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं गिराईक बाहेर निघत नाही आणि तिथं कमरे एवढं पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याच मालाला डिमांड राहिलेलं नाही. साऊ टोमॅटोला आज कमीत कमी बाजारभाव किती आणि जास्तीत जास्त किती? कमीत कमी 500 ते 550 रुपये हलके माल आणि 600 ते 650 रुपये चांगले माल, सुपर माल आहे. काय मार्केट कमिटीला काय सूचना? नाही, मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. अच्छा, उत्कृष्ट काम चांगलं. फक्त राहिलेला माल आहे ना साहेब, सकाळच्याच रेंजमध्ये जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण काय होतं, सकाळी जे शेतकरी येतात ना त्यांचे टाईट माल जातात आणि नंतरची रांग लागून शेतकरी येतात ना, डायरेक्ट 100 ते 200 रुपयांनी मार्केट कमी होते. भाऊ असं का होतं? आता हे मालाच्या जसं माल येत राहतो आतमध्ये, व्यापाऱ्याला वाटतं मागे लाईन आहे, माल कसा निघेल कसा नाही निघणार.
त्याच्यावरती अवलंबून असतं. मग व्यापारी काय करतो, जसं भेटल तसं घेत राहतो फास्टमध्ये, आणि जर मागून जर माल चांगले यायला लागले तर त्याच्यामुळे डाऊन होऊ शकतं. मग त्यात शेतकऱ्याची काय चूक? शेतकऱ्याची चूक काहीच नाही त्याच्यामध्ये. आता लाईन लागते तर आपण काय मग करू? आता काय केलं पाहिजे मग? आता याच्यावरती काय नाही, याच्यावरती पर्याय एकच, आता जसं भेटल तसं घेत राहणे, जसं चाललंय आता व्यापार. मग शेतकऱ्यांनी काय करायचं ना आता मग? शेतकऱ्यांनी लवकर येऊन पण तेच होतंय, जास्त माल बाजारात दिसला तर आतले माल डाऊन मध्ये जातात. कधी कधी असं पण होतं की बाहेरचे माल उंच भावात जातात आणि आतले माल कमी भावात जातात. काय लिलाव पद्धत चालू झाली पाहिजे? नाही, लिलाव पद्धतीत नाही चालणार साहेब. हे चाललंय हे योग्य आहे. एकदम चाललंय. ज्या शेतकऱ्याचा माल चांगला असतो तो जरा उशिरा येतो, त्याला कमी दराने माल विकावा लागतो ना. कमी दराने पण मग 2 शिफ्ट मध्ये जर व्यापाऱ्यांनी नाही केलं तर काय होईल? नाही, 2 शिफ्ट. काही व्यापारी सकाळी 7 ते 9, नंतर 9 ते दुपारी 11. जर समजा हेच जर मार्केट दुपारी जर केलं 3च्या नंतर, जे नाशिक मार्केटमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये सगळे मार्केट दुपारच्या नंतर आहे, 3च्या नंतर मार्केट चालू आहे. जर ते जर मार्केट तशा पद्धतीने जर झालं तर एकदम योग्य पद्धतीने होईल. सगळे माल शेतकऱ्याचा योग्य तो बाजार भाव मिळून जाईल. साहेब आमची मार्केट कमिटीला एवढीच विनंती आहे, जो नंतरचा माल येतोय ना त्याची सुद्धा विक्री चांगल्या भावाने बरोबर. होईल, जेणेकरून शेतकरी नाराज होतील. 5-50 रुपयाचा फरक ठीक आहे. 5-50 रुपयाचा ठीक आहे फरक, चला एवढा फरक व्हायला. 200-250 रुपयाचा फरक नाही व्हायला पाहिजे. व्हायला. आता सकाळी 600-650, आता 300-350-400 रुपये माल मागतात. आणि काही व्यापारी असे आहेत का गाड्यावर नेलं ना माल चांगला जरी असला तर 1 जाळी कट 2 जाळी कट असे बरेच सिच्युएशन. अमित शेठ काय सांगाल तुम्ही आता यांच्या त्यांची तक्रारीबद्दल? नाही तक्रार, ते काय व्यापारी ठीक आहे, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सांगा ना. काय होतं माहिती का साहेब, आता मालाचे प्रत्येकाची मालाची धान्य वेगळी, प्रत्येक शेतकरी कसा माल भरतोय. माझ्याकडे आता आपल्या याचे शेतकरी, आंबेगावांचे शेतकरी, त्यांची भरणी एकदम व्यवस्थित पद्धतीने माल पुसून आणला, मालाची ग्रेडिंग केली, प्रतवारी केली तर मालात काय अडचण येत नाही. जर मालात जर प्रतवारी नसेल, मध्ये जर समजा खराब निघाला किंवा शेतकऱ्याचं याच्यात नाही निवड झाली पाहिजे. निवड झाली पाहिजे. आणि शेतकऱ्याची पण चूक नाही साहेब. झालंय काय, एकदम टेम्परेचर मध्ये माल एकदम थंड वातावरणात गेलेत, ते रात्री भरल्यानंतर दिसतं आणि चांगले दिसतात, सकाळी आल्यावर तिथं कलर बदलतात. याच्या शेतकऱ्याची पण चूक मानता येणार नाही का बाबा शेतकरी असं चुकीचं. निसर्गाचा परिणाम शेतकऱ्याच्या मुळावर आहे. शेतकऱ्याच्या मुळावर भाऊ काय तुमची काय सूचना आहे, काय म्हणाले? आता माल पिकून देतात तेवढं बघा. काय कशामुळे फेकून देतात? ज्यूसवाले तरी चालू केले पाहिजे. आणि काय का फेकून देतात? चिरटे त्याला जरा. चिरटा माल आहे. आता चिरट्या मालाला व्यापाऱ्यांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय नाही, ज्यूस चालू म्हणजे त्याचे काय पण भाडं आता तरी ज्यूसनी चालू केला पाहिजे. ज्यूस वगैरे चालू झाले पाहिजे. अमित शेठ तुम्ही काय सूचना कराल? आता त्यांचं म्हणणं असं आहे, ज्यूसचा विषय असा आहे का ज्यूस मध्ये मे महिन्यापर्यंत ज्यूस चालू राहतो, मे जून पर्यंत. जून नंतर ज्यूसचं काम बंद होतं, कारण पपई येते आणि आंब्याचं सीजन असतं. त्यांचं हे बंद करून मग ते आंबा चालू करतात आणि पपई चालू करतात. त्याच्यामुळे ते हे ज्यूसचं प्रमाण थोडंसं कमी होतं टोमॅटोचं. त्यांचा जो कोटा असतो तो मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत ते कम्प्लीट करून घेतात. तर शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी आता हे बघा, आता पर्यायच नाही. पर्याय, त्या गोष्टीला पर्याय नाही. हा बाजार भाव उंच असले, ज्या 1-3 वर्षापूर्वी जेव्हा 2000-2500 बाजार होते तेव्हा ते सगळं जात होतं निघून, त्यावेळेला ज्यूस चालू नव्हतं. आताची परिस्थिती अशी आहे का बाजार भाव, चांगल्या मालाचा बाजार भाव उंच आहे, पण हलक्या मालाचा बाजार भाव हा कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटतं की बाबा माझा हा माल पण विकला गेला पाहिजे. पण आता व्यापारी म्हणाले काय, तुम्ही ते ऐकलेलं, तर तुम्ही काय सांगाल? व्यापारी बोलतात बरोबर आहे, पण जो काही हे क्रियाचे पावसाच्या याच्या व्यापाऱ्यांनी थोडं ज्यूस वगैरे मागणी करून नाही, आता चालू ज्यूसला केलं पाहिजे. ज्यूसचा सीझन नाही ना आता. नसला तरी तो काही खराब होणारा माल नाही, किंवा ज्यूस त्याचे बनवलं कंपनीला यांनी मागणी केली. मग तुम्ही मार्केट कमिटीला सांगत का नाही? आता हे तुमच्या मार्फत गेलं तर सोशल 100% तुमचं म्हणणं आपण मार्केट कमिटीला सांगू. हो. मार्केट कमिटीला भाऊ काय तुमचं काय सूचना आहे? हो, साऊथची गाडी आमची पूर्ण आहे, 200 कॅरेट. अच्छा. विचारायला येणे कुठे चला पाहायला? हो चला अमित शेठ, काय कळेल नक्की काय का माल घेत नाही? सावला गिराईक चला पाहू ना, आपण पाहू ना. चला आपण काय परिस्थिती समजून घेऊ ना. शेवटी मालाची विक्री झाली पाहिजे. एक नंबर माल आहे, 200 कॅरेट 200 क्रेट आहेत. काय भाव मागतायत? मागतच नाही तर हो अमित शेठ बघा ना काय करता येईल. मागव. कुठे गेले अमित शेठ? पळाले. नाही आहे ना, पळणारे नाही, ते पळणारी व्यक्ती नाही. हा जो प्रॉब्लेम झालाय ना साहेब, अच्छा. या मालांचा हा जो प्रॉब्लेम झालाय, हे मॉलला माल पास होत नाही. हे ठीक आहे, मग आता तो माल तर विकला गेला पाहिजे ना. हा माल विकला गेला पाहिजे, पण लोकल मालाला हे काय होतं, हे माल आणतात मॉलच्या हिशोबाने कमी कलर मध्ये. हो गुलाब साहेब, एक मिनिट, यांच्या मालाला गिऱ्हाईक नाही बघा ना, काय काय करता येईल ते म्हणतो, कोणी घ्यायलाच येत नाही. हो किती क्रेट आहेत? हे 200 कॅरेट आहे. हो 200 क्रेट आहेत.
साऊच्या ऑर्डर्स नाही त्याच्यामुळे साऊच्या ऑर्डर हे जे डिस्कलर झालंय ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय मॉलला. सर तुम्ही मार्ग काढा तर तुमच्याशिवाय कोण वालीच नाही तर घोलोप म्हणजे आता एकदम ब्रँड झालेला आहे. ते गायवाली नाही ते पण दाखवा म्हणजे उद्या शेतकरी आणायचे नाही भाडं जाते त्यांचं. थोडं कमी जास्त करू. ओ शेतकरी कोणाच आहे? या पुढे जाऊ ना. कांगडे साहेब बोला. काय लय माल शिल्लक ठेवायचे कामाचे नाही, जेवढं जाईल तेवढं द्यावं. आपण मग काय भावाने ठरवा ना काही. भावाचं काय नाही, गेलं तर मग पूर्ण गाडी गेली पाहिजे, ते चार दवड नको जायला. अशा पुढे गिरायक नाही का? शांतता आहे थोडीशी आणि बेंगलोरचं साऊ आहे त्याच्यामुळे हे मग यांनी काय घरी नेऊन उद्या परत आणावं काय करावं? नाही. आपले व्यापारी काय करतात? काय काय बोला बोला बोला. हा बोला ना. बेंगलोरवरून माल बोलावतात आपले इथले. हा, मग बोला ना बिंदास. त्याला काय आपले व्यापारी आपलेच आहेत. हो, बेंगलोरवरून माल येतो असं त्यांचं म्हणणं आहे. बंद करा आपल्या गावात गाडी विकणारच ना आपला माल बेंगलोरला जातोयच ना ते. हा, आपण लोक काय खुली मार्केट आहे. मार्केट आहे असं. हो, चला ह्या मालाचा लिलाव करा ना, काहीतरी मार्ग काढा ना. बोलवा ना कोणाला तरी. बरोबर आहे तुमचं म्हणणं. माल जाणार नाही ना मॉलला जाणार माल नाही. नाही मॉलला नाही पण रेग्युलर घ्या ना. मॉलवाल्याने घेण्यापेक्षा डिमांड त्याची नाहीच आहे ना बाहेर. नाही मॉलला नका पण रेग्युलरला तरी. बोलप साहेब तुम्ही मार्ग काढा तर काय तरी. या गुजरातला पाठवून ओले ठीक आहे ना मग. या पट्टीवर पाठवून काय येईल ते येईल बघू. हो योग्य निर्णय घ्या. आता काय शेवटी ज्या दिवशी बाजार जास्त त्या दिवशी जास्त. सोपं आहे. घेऊन टाका शेट चला. आळंदीची यात्रा आहे पंढरपूरची. परमेश्वर तुम्हाला दुआ देईल. योग्य बाजारभाव सांगा, थोडंफार कमी जास्त करा, माल घेऊन टाका. 2-4 दिवस पाऊस चालू आहे. अजून कोण तुमची काय एक गाडी मागितलेली आहे का बाजाराची? सचिन एक गाडी मागितलेली आहे का बाजारात? त्याच्याकडे ती साऊची गाडी जाईल का तुला बाजारात? गाडी साऊची मागते जाईल का तुला? बोलावले तिकडे या. हो गाडीची वाईट जाईल. माल शेतकरी आणला घेतला पाहिजे. मार्ग काढा काहीतरी. कोणाला तरी ऍडजस्ट करा. नाही आता काय ऍडजस्ट करा. त्यांना उद्या काय सूचना करा. काय भाव पण भाव काय? हो जाईन त्या भावात चालेल ना. 2 रुपये आम्ही लगेच जातो. 400 रुपयाने अख्खी गाडी मागत 400. तिथंच मागत आहे तुम्ही पूर्ण जाऊ दे. दोन्हीपैकी पर्याय शोधा तुम्हाला काय शोधायचं. बरं का. हो नारायणगावचे हे गोलप नावाचे एक व्यापारी असे आहेत का जे आहे ते सगळं समोरासमोर. हा मग ठीक आहे तुमच्या इकडचे ना मग देऊन टाका ना मग. डोंगर मध्ये फक्त ठीक आहे आता मार्ग काढा. जाऊन द्या. 5-6 रुपये नाही 5 रुपयाला 1 रुपयाचा फरक होत असेल तर करा भाऊ. काय ते आता शिल्लक ठेवावं लागेल समोर. माल टिकाऊ आहे ना. सागर किती आहे सगळे? 600. 5-10 मिनिटात दुसऱ्याला काय टाकायचं? जर नाही कोणी घेतलं तर तुम्ही काय भाव घेणार? मी 400 करणार. हो 400 तुमचं फायनल सांगा. अधिकचं गेलं तर आनंद आहे. वाटतंय ना 450 लगेच त्यांनी गाडी न्यावं. चल
चला तुम्ही थोडं 400च्या वर चढा थोडस. शिल्लक राहणार आहे 40,000. आज माल सकाळी 650 नी 750 रुपयापर्यंत गेला. मी शेतकऱ्याला एवढं मोठं नुकसान होतं. थोडा मार्ग काढा काहीतरी 400 वर थोडस. अजून कोणी घेऊन जर वाढलं तर करतो प्रयत्न मी काय त्याची. चला ठीक आहे, पुढे गिराईक मिळालं तयार आहे त्यांना, त्यांनी घ्यावा. शेट मार्ग घेऊन टाका. चला काढतो मार्ग काढतो. चला ते मार्ग काढतात. गाडी करा खाली. चला चला घ्या गाडी त्यांच्याकडे. हेच माल सकाळी 6-7 रुपये. ते तुमच्या आयडिया करा शेत काय करायचं. हे असं आहे का ते गहू बाजरी नेमके नाही नाही शेट परत नाही गिराईक येणार त्यांचं. घेऊन जाऊ, तुम्ही घेऊन टाका ना. मुरल ते मग 50-60 आहे का? हो त्यांना 60 कॅरेट पाहिजेत. हो 50-60 परत राहील. देऊ बोलणं स्टार्ट लागत एक दुसरं पण लागत. अक्षय चल. 60 क्रेट ते घेत आहेत. आता बाकीचे क्रेट मग एक तर परत न्यावी लागतील किंवा पर्याय व्यवस्था करावी लागेल. आहे ना, माल एक नंबर आहे. तुमचं द्यायला पाऊस नाही 10-5 मिनिटं बघू. चला 10 मिनिटांनी घेऊन जा. 400च्या वर 1-2-4 रुपये वाढतील. मार्ग काढू आपण. चला धन्यवाद. उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 7 जुलै 2026 रोजी टोमॅटोला सरासरी बाजारभाव 500, 550, 600, 650, 700 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. परंतु पावसामुळे चिरटा अधिक प्रमाणात असल्यामुळे टोमॅटो फेकून जास्त प्रमाणात द्यावी लागत आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा. निसर्गाचा लहरीपणा किंवा जास्त पडलेल्या पावसामुळं टोमॅटो खराब होत आहेत आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांना भोगावा लागतोय. शेवटी व्यापारी बांधवांनी देखील जर हा चिरटा पडलेला माल घेतला तर त्यांना देखील पुढे गिराईक मिळायला हवं. त्यांची देखील या ठिकाणी अडचण आहे. शेतकरी बांधवांना पुन्हा आपली विनंती आहे की मालाची निवड व्यवस्थित करा. सध्या पावसाळी वातावरण आहे. वाहन सावकाश चालवा. घरी आपली कोणीतरी वाट पाहत असते. सध्या पावसाळ्यामुळे विजेचा शॉक लागू शकतो. शेतामध्ये जाताना, पंप सुरू करायला जाताना देखील काळजी घ्या. सध्या शेताला पाणी भरायला पंप चालू करण्याची गरज नाही, परंतु घरी पाणी लागतं. पंप चालू करायला जाताना एखादी वायर कुठे तुटू शकते, तुटलेली असू शकते. स्वतः काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.